नमस्कार. निसर्ग राजा हवामान अंदाजामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज 25 जुलै 2025 आहे. आपण 25 आणि 26 27 तारखेला जोरदार स्वरूपाचा पाऊस सांगितलेला आहे. मराठवाडा आणि कोकण किनारपट्टी आणि सह्याद्री पर्वतरांगा, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ यांना जोरदार स्वरूपाचा पाऊस सांगितलेला आहे. काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, आज 25 जुलै 2025 आहे. सकाळच्या सत्रात स्टेटस ढगांची निर्मिती आहे आणि इकडे हे स्टेटोक्युम्युलस ढग पण आहे. बघा शेतकरी मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला हे स्टेटस आणि स्टेटोक्युम्युलस ढगांमुळे हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे. सध्याच्या कंडिशनला रिमझिम स्वरूपाचा, झडीसारख्या स्वरूपाचा पाऊस सध्याच्या कंडिशनला आहे. पण दुपारनंतर निंबो स्टेटस ढगांची निर्मिती होणार आहे. निंबस ढग आले की जोरदार स्वरूपाचा पाऊस असतो, तसं निंबो स्टेटस ढगांची निर्मिती, काळ्याभोर ढगांची निर्मिती होणार आहे. जिथे जिथे त्या ढगांची निर्मिती होईल तिथे जोरदार स्वरूपाचा, वाहुणी स्वरूपाचा पाऊस, काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. कारण की स्टेटस ढग पण आहे आणि स्टेटोक्युम्युलस ढग पण आहे, त्यामुळे रिमझिम स्वरूपाचा पाऊसही सारखा असणार आहे. तर निंबो स्टेटस ढगांची निर्मिती ही वैजापूर तालुक्यात होणार आहे, पैठण तालुक्यात होणार आहे. गंगापूर, खुलताबाद, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव आणि छत्रपती संभाजीनगर आणि आपले कन्नड तालुका पण, या सर्व तालुक्यांना आज मध्यम स्वरूपाचा, काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा, काही ठिकाणी वाहुणी स्वरूपाचा पाऊस होणार आहे. आतापर्यंत आपण वाहुणी स्वरूपाचा पाऊस एक वेळेस दोन वेळेस सांगितला होता. वाहुणी स्वरूपाचा पाऊस आपण सांगत नव्हतो, पण सध्याच्या कंडिशनला ढगांच्या दाटी बघून, ढगांची निर्मिती बघून छत्रपती संभाजीनगरला वाहुणी स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरच नव्हे तर जालना जिल्हा, इकडं बीड जिल्हा, धाराशिव, लातूर, नांदेड, सोलापूर या भागांनाही आज मध्यम स्वरूपाचा, जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. इकडे नेवासा, पाथर्डी, शेवगाव या भागांनाही मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. येवला इकडे मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता, काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा. कोपरगाव मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस. नाशिकचा जो पश्चिम विभाग आहे तिकडे जोरदार, काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस असेल. नाशिकचा इकडं पूर्व भाग जो आहे तिकडे मध्यम, काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा असेल. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इकडेही जोरदार, काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. सह्याद्री पर्वतरांगांचा जो पश्चिम विभाग आहे तिकडे मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. तर सह्याद्री पर्वतरांगांचा जो पूर्व भाग आहे इकडं मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सर्व तालुक्यांना जोरदार स्वरूपाचा, काही ठिकाणी वाहुणी स्वरूपाचा पाऊस असणार आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला स्टेटस ढगांची निर्मिती असल्यामुळे हलक्या स्वरूपाचा, झडीसारख्या स्वरूपाचा पाऊस आहे. काही ठिकाणी जिथे थंड वातावरण होईल तिथे ह्याच स्वरूपाचा, हलक्या स्वरूपाचाच पाऊस असणार आहे, झडीसारख्या स्वरूपाचा पाऊस असणार आहे. पण पिकांना जीवदान देणारा तिथे पाऊस होणार आहे. कारण की पावसाची तीव्रता जरी जास्त नसली तिथे, तर पावसाची म्हणजे जवळपास 30-40 मिलीमीटर पाऊस होऊन जाणार आहे. म्हणजे एक वाहुणी स्वरूपाचा पाऊस होऊन गेल्यासारखा पाऊस रिमझिम स्वरूपातही त्याच पद्धतीचा असणार आहे. तर बऱ्याच भागांना आज वाहुणी स्वरूपाचा पाऊस, नद्यांना पाणी येणारा, छोट्या मोठ्या धरणांनाही पाणी येणारा पाऊस आज छत्रपती संभाजीनगरला होण्याची शक्यता आहे. तर काही भागांना मध्यम स्वरूपाचाही पाऊस असणार आहे. पण छत्रपती संभाजीनगरचा जेवढे तालुके आहे तेवढ्या सर्व तालुक्यांना आज प्रत्येक तालुक्याला पाऊस पडणार आहे. असा कुठलाच भाग राहणार नाही, कुठलं गावही राहणार नाही की उद्या संध्याकाळपर्यंत तिथे पाऊस पडणार नाही. प्रत्येक गावाला मध्यम स्वरूपाचा पाऊस, काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा, काही ठिकाणी वाहुणी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता या पुढील आज, उद्या आणि परवा 25, 26, 27 तारखेला आहे. 27 तारखेला घाटमाथ्यांवरती जोर असेल, इकडचा जोर थोडा कमी होईल गणतडीकडला, पण 27ला पण पाऊस आहे. 25, 26, 27 त्यानंतर 28, 29, 30पर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस असेल. 30 नंतर पावसाचा जोर कमी होईल. आता हा जोरदार पाऊस झाल्याच्या नंतर खतांचे डोसेस जास्त टाकतील लोक. थोडं डोसेसचं प्रमाण हे कमी राहू द्या, कारण की पुढे 8-10 दिवसांचा, 7-8 दिवसांचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये ताण पडणार नाही. जिथे जास्त पाऊस झाला त्यांनी आपला रेग्युलर प्रमाणे चालू राहू द्या. जिथे पावसाचं प्रमाण कमी राहील तिथे डोसेसचं पण प्रमाण कमी राहू द्या. खतांचे डोसेस हे प्रमाणातच राहू दिले तर चालेल, अशी माझी मागच्या 4-5 व्हिडिओपासून पण सांगतो आहे. कारण की पावसाचं प्रमाण हे आत्तापर्यंत कमी, पुढे पाऊस ह्या खूप पाऊस पडणार आहे.
जेव्हा मक्का सोंगायला येईल तेव्हाही मक्काचे कणसंसुद्धा बाहेर निघणार नाही इतका पाऊस शेवटी आहे. त्यामुळे सध्याच्या कंडिशनला डोसेसचं प्रमाण कमी राहू द्या. जिथे जास्त पाऊस होईल त्यांनी डोसेसचं प्रमाण रेग्युलर राहू द्या. त्यांना कमी करायचं काही काम नाही. तर बघा शेतकरी मित्रांनो, आपल्या या इंस्टाग्राम चॅनलला सबस्क्राईब करा. यूट्यूब चॅनलला निसर्गराजा हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि फेसबुकवर तर असं पूर्ण 5000 फ्रेंड्स झालेले असल्यामुळे तिकडे सबस्क्राईब न करता फॉलो करावं लागेल. तिकडे फॉलो केलं म्हटले काय होईल, तुम्हाला वेळोवेळी हवामानाविषयी अंदाज मिळेल. आणि मला कमेंटमध्ये सांगा कुठे किती पाऊस आहे, किती पाऊस झाला, तुमच्याकडे किती पाऊस आहे हे कमेंटमध्ये सांगा. सध्याच्या कंडिशनला पाऊस चालू झाला का हे सांगा. रिमझिम स्वरूपाचा चालू झाला का हे सांगा. दुपारच्या सत्रात वाहुनी झाला का, कुठे कुठे वाहुनी झाला, कुठे मध्यम स्वरूपाचा आहे हे आज संध्याकाळपर्यंत मला कमेंटमध्ये कळवा. जेणेकरून आपल्या हवामानात सटीकता निर्माण होईल. जेवढं आपण अंदाज घेऊ तुमच्याकडूनही मला फीडबॅक पाहिजे. आणि मला काही जर का तुमच्याकडून सजेशन असेल तेही देऊ शकता. कारण की आपल्याला हवामानात आपल्याला सटीकता आणखी किती सटीकता आणता येईल याच्यावरती प्रयत्न करायचा आहे. आपण कमी आणि जादा लेखण्यात काही अर्थ नाही. मला माझ्या चुकाही तुम्ही सांगू शकता. कारण की आपल्याला याच्यात सटीकता आणायची आणि शेतकऱ्यांना मदत करायची आहे. त्यामुळे कोणाला काही याविषयी माहिती असल्या तेवढ्या माहितीही मला पुरवत जा. कारण की आपल्याला शेतकऱ्यांची मदत करायची आहे. त्यामुळे माझ्या चुकाही असल्या त्याही कमेंटमध्ये सांगत जा. काही सजेशन असलं तेही सांगा. धन्यवाद.